आता लोणी काढायला लागली आहे. मलाच काय सुचन झाले आधी. अगं सगळं रॅडच केली बघ तू. मित्रांनो झालंय तूप तयार. ठीक आहे, एवढं तूप निघाले. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 6 ऑगस्ट 2026. आता वाजले सकाळचे 10:30 आणि आमच्या इकडे एक काका आलेले करदुडीचे पाणी न्यायला. म्हणजे इथले गल्लीतले काका होते, त्यांना मी करदुडीचे पाणी दिले कापून. आहे का वन दिसते का, 4-5 कापून दिले. त्यांच्यात काहीतरी कसली तरी पूजा आहे ना. आमच्या इकडं कोण पण आलं का नाही, आम्ही त्यांना देतो. करदुडीची पानं असू दे, आवळीची पानं असू दे, गवतीची असू दे, सगळं. कडीपत्ता इकडं काही मागायला की मी देतोच, नाही म्हणत नाही. असं आहे आमचं. मित्रांनो आता आई करायला लागल्या तूप, कारण की आई 1 महिना झालं शाई साठवून ठेवायला लागल्या. आता त्याचं ती तूप तयार करायला लागल्या आणि आमच्या घरात पहिल्यांदा तूप तयार व्हायला लागले मित्रांनो. याच्या आधी आम्ही कधीच तूप तयार केलं नाही. ते आता करायला लागल्या, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. चला, ही काही तुपाची तयारी चालू आहे. आता लोणी काढायला लागली आहे. मलाच काय सुचन झाले आधी. अगं सगळं रॅडच केली बघ तू. असं करायचं, भांड्यात काढायचं नाही ग, बारकं भांडे घ्यायला पाहिजे तसं. आहे ना सगळं लोणीचं लोणी केल्यावर किचनवर. बघू केवढं निघलं बघू. ते ताक आहे ना, अजून हाय वाटतंय लोणी, अजून हाय त्यात. हे काय लोणी एवढी निघली मित्रांनो. मिक्सर बंद कर, लाईट बंद कर बाबा, जा. मिक्सर बंद करतो. हो वल्ला हात लावतोय मी मिक्सरला. मिक्सर ठेवतो कारण की अडचण व्हायला लागली ना. इथं तूप करायचं आहे, मिक्सर ठेवतो इथं. म्हणून कधी पण शाई साठवून ठेवायची, काय नाही का. बाद झालंय वे. हा लोक आहे जरा, अजून आहे की त्याच्या. जरा दे की प्याला ताक. ठीक आहे, लोणी नको हलवायला. ठीक आहे, ताक एवढं निघालं. हाय की लोणी यात. अगं काय कर माहितीये का, चाळण गाळ यात, म्हणजे लोणी म्हणजे निघल नव्हती बघ. ती चिकटल्या सगळी, आहे का लोणी सगळी चिकटल्या ह्याला. हा बघू केवढे निघाले. त्याला पण चिकटल्या बघ ते सगळं. हात तेलकट होतात का नाही. बाक लोणी खायला लय भारी लागतं नाही. आता ते जरा हलवू काय थोडं, ते कधी उकळायचं काय. अगं त्यात खाऊचं पान टाकतात माहिती आहे का तुला. आणू का खाऊचं पान टाकाय. नको यो बघू ताक. मित्रांनो ताक तयार झाले लोणी पासून. जरा पिऊन बघतो. मिक्सर वर ठेवू असू दे घे इथं. जरा ताक पिऊन बघतोय का मी. जरा पिऊन बघतो कसं लागते. ताक असं ते तुपावाने लागा लागले, लय वेगळं लागा लागले ताक. आता तूप चाललंय उकळायचं. काय ती लोणी उकळायची चालली आता. अगं गॅस बारीक करू काय. करपल जरा बारीक कर, लय मोठा केल्यास. हा आता आई प्यायला लागल्या ताक. ताकावर लय ताव दिलाय. हो ताक पाहिजे का, ताक केले पाहिजे का. हो इथं आहे. कुठे ठेवलं भांड, फ्रीज मध्ये ठेवलंय. ओहो त्यात थोडं दही ताकात प्या म्हणताना नंतर प्याज म्हणते ते, आहे का. जरा गार होती ताक मग प्या. ते कारलं बघू कसलं, त्याच्या ब्या काढायच्या त्या. हा नको बाहेर ठेवा, नंतर काढतो. ते काय तयार होत आले. आता जरा पाक असं एकदम असं तूप निघालं पाहिजे, एकदम असं उकळलं पाहिजे. लय उकळायला लागते याला. पाक आटतोच तर का तवा ती तूप तयार होते. हे जर आज पहिल्यांदा आमच्या घरात तूप तयार व्हायला लागले मित्रांनो. बघू ती पिशवी मला डब्याला वेळी कडा. मला डब्याला पिशवी आणले शिवनाईनं. ठीक आहे, ही डब्याला नेतो, कामावर तर होईल न्यायला. लाल भडक पिशवी आहे शिवलेली.
अगं कशाला खायला चाटून चाटून खायला लोणी लोणी लई आवडती आईला हो आहे का नको लय चाटू बास किती हे वाया घालवून देत नाही अजिबात लागलाच नाही रे. आहे का नाही वाया नाही गेलं पाहिजे है नाही अहो त्या भांड्याला पण आहे बघ बारीक कर एकदम त्या गॅस भांड्याला आहे का बघू नाही ठीक आहे हो बाई घे काढून अय, भांड्याला किती चिटकले एवढं भांड्याला चिटकले बघ की ती बघ की हा बघ चिकटले तेवढं खा की काढून मस्त लागतोय लोणी पण ते असं वेगळं का लागायला लग्नाचं बघ लग्नाचं नाव ठेवलं सगळी मला म्हणाले लग्नाचं बघ विचारायला लागले आता मधीच नाही लग्न म्हणजे सांगायला लागले बघा म्हणून. मधीच लग्नाचा कसा विषय काढलीस तू नाही, विचारतात लोक सगळी काय म्हणून तिथले जे पाहुणं बिवणं. लग्न करा म्हणून व्हय? काय मधीच विषय वेगळा काढते सारखं लग्नाचा विषय काढते बघाल तवा लग्नाचं मित्रांनो झालंय तूप तयार ठीक आहे एवढं तूप निघाले पण ते आहे की अजून त्याला वर चिकटले ठीक आहे एवढं तूप निघालं मित्रांनो तर अजून ही गाळल्याशिवाय अगं हे आता हे करपलं पाहिजे होतं तेव्हा ती तूप तयार झालं म्हणायचं तू करपून दिलं नाही ते ते पण टाकतात टाक हा हातानं करू का असं नको 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 भाजल ते उगच आहे का नाही वास लय भारी येते ग खमंग वास येते ग बघू इकडं बघा मित्रांनो एवढं तूप निघालंय थांब हे बघा एवढ्याचं एवढं तूप निघालंय मस्त दिसतंय पिवळं झाड आता संध्याकाळी खातो मी चपातीभर गोळ्यानी तूप लाईट बंद कर बस. चला मित्रांनो आजचा ब्लॉग समाप्त करतो तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र